हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। हे बघा, मी माझ्याजवळ सगळे उरलेले धागे आहेत तेच कंबाईन करून हाताटावरचा रुमाल बनवत आहे। हा बघा, आजचा कलर घेतलेला आहे पिंक। आपला ग्रीन कलर मी तुम्हाला बोलले होते ग्रीन कलर कालच की ग्रीन कलरची डिझाइन आपल्या आता कंप्लीट झालेली आहे। आता आपण दुसरी डिझाइन टाकून घेणार आहोत। हे बघा, आता आपण सुरुवात करूया आजच्या डिझाइनला। हे बघा, एक साकडी प्रथम खांब घ्यायचा आहे। हे बघा, साकडी घेतलेली आहे, साकडीचा धागा आहे, एक राऊंड फिरवून दुसरा धागा आहे, जिथून आपण सुरुवात करतो तिथून एक धागा वरती खेचायचा आहे। हे बघा, 3 धागे झाले आहेत, 1 1 2 आणि 3। आता ह्या तिघांमधून एक धागा असा खेचायचा आहे बाजूला आणि त्या दोघांमधून एक धागा काढायचा। बघा, एक खांब आपला कंप्लीट झालेला आहे। तसाच सेकंड खांब पण घ्यायचा आहे इथेच, 1 आणि 2। हे बघा, आता 2 खांब झालेले आहेत। आता आपण जे साकडी तिघांच्या मधनं जॉईन केलेली होती, हे बघा, दोघांच्या मधनं त्याच्यात परत 2 खांब टाकायचे, 1 आणि 2। हे बघा, खांब आपले दोघं कंप्लीट झालेले आहेत। आता 4 साकड्या टाकायच्या आहेत, 1 2 3 आणि 4। हे बघा, अशा 4 साकड्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत आणि आता इथे पुढे सुरुवात करायची। बघा, 1 हे बघा, 2 हे बघा, 2 खांब आपले झालेले आहेत। आता दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। बघा, 1 2 हे बघा, आता 4 साकड्या टाकायच्या, 1 2 3। हे बघा, चौथी साकडी आपल्याला अशीच टाकून घ्यायची आहे। माझा धागा सुईतनं निघाला। हे बघा, चौथी साकडी टाकून घ्यायची आहे। हे बघा, परत इथे 2 खांब टाकायचे आहेत, 1 हे बघा, चला मैत्रिणींनो, आपण आता हा राऊंड कंप्लीट करून घेऊया। बघा, हाय मैत्रिणींनो, हे बघा, आपला हा राऊंड आता असा कंप्लीट झालेला आहे। आता आपण त्याच्यावरती दुसरं डिझाइन घेणार आहोत। बघा, इथे 4 साकड्या आणून मी जॉईन केलेल्या आहेत। आता एक त्याच्यातनं साकड्या टाकून घ्यायची, एक नाही 2 साकड्या घ्यायच्या आहेत। हे बघा, 2 साकड्या घेऊन झालेल्या आहेत आणि जिथे 2 खांब आहेत, 4 खांब बघा आपण घेतलेले आहेत, तर दोघं खांबांच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4 खांब टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा आपण हे खांब करायला सुरुवात घेणार आहोत। हे बघा, 3 धागे आपले घेतलेले आहेत खांबचे, तिघांमधनं 2 काढायचे आहेत, 2 मधनं 1 काढायचं। हा बघा, आपला प्रथम खांब असा तयार झालेला आहे। सेकंड पण तसंच करून घ्यायचं आहे। हे बघा, असे 2 खांब आता आपले तयार होणार आहेत। हे बघा, मी तुम्हाला करून दाखवत आहे। हे बघा, 3 खांब झालेले आहेत, चौथा पण तसंच टाकून घ्यायचं आहे। 4 खांब झाल्यानंतर परत पुन्हा 4 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 2 3 आणि 4। हे बघा, मी 4 साकड्या घेतलेल्या आहेत। परत पुढच्या डिझाइनला तशी सुरुवात करायची आहे। हे बघा, जिथे 2 खांब आहेत त्याच्यामध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत 4 खांब टाकून घ्यायचे। हे बघा, 1 2 हे बघा, 3 हे बघा, 4। हे बघा, 4 खांब आपले झालेले आहेत। आता आपल्याला 4 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 2 3 आणि 4। हे बघा, आपल्याला 4 साकड्या टाकून झालेल्या आहेत। आता पुन्हा आपल्याला 4 खांब टाकायचे आहेत। हे बघा, 2 खांब झालेले आहेत। तिसऱ्या कामाला परत सुरुवात केलेली आहे मी। हे बघा,
हे बघा 3 खांब झाले आहेत, 4 खांब टाकून झालेले आहेत. आता 4 साखळ्या घ्यायचे. 1 2 3 4 हे बघा 4 खांब झालेले आहेत. आता सुरुवात परत पुन्हा आपल्याला असे 3 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 1 हे बघा 1 2 हे बघा इथून आता आपल्याला 4 खांब पुन्हा टाकून घ्यायचे आहेत. हे बघा कंप्लीट असे 3 लाईन 4 लाईन तुम्हाला हवे तशी डिझाईन वरती तुम्ही चढवू शकतात. मी तुम्हाला परत उद्या दुसऱ्या धाग्याने दुसरी डिझाईन दाखवणार आहे. चला तर आता हे राऊंड आपण 3 कंप्लीट करून घेऊया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हे बघा मैत्रिणींनो, ही डिझाईन आपल्याला कंप्लीट करत जायची. असे 3 राऊंड वरती, हे आपले 2 राऊंड झालेले आहेत, त्याच्यावरती अजून 2 राऊंड घ्यायचे आहेत. ही अशी आपल्याला 4 डिझाईन करून घ्यायचे आहेत कंप्लीट. हे बघा तुम्ही बघू शकतात. हे बघा हे बघा हे बघा आपली ही डिझाईन अशी दिसत आहे. ही डिझाईन आता आपण जी टाकून घेतली आहे ही जवळून बघितलं ही बघा कशी दिसते. ही डिझाईन आहे ना, ही डिझाईनचे आपल्याला 4 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. हे बघा ही डिझाईन कंप्लीट करून ठेवा. त्याच्यानंतर उद्या हे 3 राऊंड आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. हे 2 झाले आहेत, अजून 3 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये. चला मैत्रिणींनो, बाय.